मुंबईमध्ये अगदी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झालेले बघायला मिळाले होते। मी सध्या दादर रेल्वे स्टेशनवर आहे आणि आपण बघतोय की रेल्वेच्या ट्रॅकवर या ठिकाणी पाणी साठलेलं पाहायला मिळतंय। हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो पश्चिम रेल्वेचा आहे आणि आपण बघतोय की पश्चिम रेल्वेच्या या ट्रॅकवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळतंय। पश्चिम रेल्वेचा हा जलद मार्गावरचा ट्रॅक आहे। 5 नंबर प्लॅटफॉर्मचा हा ट्रॅक आपण बघतोय। मात्र सर्वच ट्रॅकवर या ठिकाणी जे आहे ते पाणी तुंबलेलं पाहायला मिळतंय। एकूण जर बघितलं तर आज मोठ्या प्रमाणात चाकरमानी काही आपल्या कार्यालयाच्या दिशेला निघालेले आहेत, मात्र त्यांना या ठिकाणी लेटमार्कचा एक त्रास जो आहे तो सध्या सहन करावा लागतोय। कारण आपण बघतोय की रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या गर्दीही असलेली पाहायला मिळत आहे। आज सण आहे, त्या निमित्तानं देखील अनेक जण आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेले आहेत। मात्र आपण बघतो रेल्वे ट्रॅकवर जे आहे ते सध्या पाणी साठलेलं पाहायला मिळतंय। मी आता जो ट्रॅक दाखवतेय तो आहे धीम्या गतीचा, चर्चगेटच्या दिशेने जाणारी ही धीमी गतीची वाहतूक आहे आणि आपण बघतोय की रेल्वे ट्रॅक या ठिकाणी जलमय झालेले पाहायला मिळतात। फार दादर नाही तर माटुंगापर्यंतचा अगदी आपण हा ट्रॅक बघितला या ठिकाणी तर हा या परिसराचा हा जलमय झालेला ट्रॅक पाहायला मिळतोय। 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर पश्चिम रेल्वेच्या या सर्व प्लॅटफॉर्मचे ट्रॅक जे आहेत ते जलमय झालेले पाहायला मिळतात। त्याच्यामुळे आज निश्चितच काहीसा खोळंबा हा चाकरमान्यांचा होतोय, सर्वसामान्य मुंबईकरांचा होतोय। कारण जो मुसळधार पाऊस अगदी रात्रीपासून पडलेला होता त्यामुळे रस्ते तर जलमय झालेलेच आहेत, मात्र आता ट्रॅक्सही जलमय झाल्यामुळे ज्या ठिकाणी खरं तर कार्यालय काही लोकांना गाठायचं आहे, काही लोकांना आपल्या नातेवाईकांकडे जायचं आहे, निश्चितच त्यांना काहीसा त्रास या निमित्तानं सहन करावा लागतोय। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।